हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. भारतीय पश्चिम रेल्वे इथनं नोटिफिकेशन आलेली आहे. ऑनलाईन अर्ज पद्धती असणार आहे आणि वेतनही खूप चांगलं असणार आहे. 1, 2 आणि 3 लेवलनुसार पेमेंट असणार आहे. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने माझा चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज, वेस्टर्न रेल्वेज. तर तुम्ही पाहू शकता 14 ऑगस्टला ही नोटिफिकेशन रिलीज झालेली आहे. स्पोर्ट्स कोटासाठी ही ॲडव्हर्टिजमेंट आहे स्पेशली. आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन स्पोर्ट्स पर्सनसाठी सिटिझन ऑफ इंडिया 21 पोस्ट आहे ग्रुप सीचे. तुम्ही पाहू शकता. ओपनिंग डेट 16 ऑगस्ट आणि क्लोजिंग 14 सप्टेंबर असणार आहे. लेवल पे जे असणार आहे ते 5 किंवा 4 पाहू शकता तुम्ही. बास्केटबॉल, क्रिकेट, रेसलिंग, फ्रीस्टाईल रेसलिंग, ग्रेको रोमन. तर तुम्ही इथे पाहू शकता तुमचा जो स्पोर्ट्स कोटा आहे ते कोणते गेम्स आहे आणि कोणते प्रोफेशन्सी किंवा वेट कॅटेगरी असणार आहे आणि किती पोस्ट आहे कोणत्या गेमला. त्यानंतर लेवल 3 आणि 2 7 PC-साठी बास्केटबॉल, क्रिकेट, कबड्डी, टेबल टेनिस, रेसलिंग, फ्रीस्टाईल, वेट लिफ्टिंग. लेवल 1साठी पाहू शकता. त्यानंतर एज लिमिट 18 to 25 इयर्स आहे. आणि लेवल पाहू शकता तुम्ही. लेवल 5 and 4साठी ग्रॅज्युएट पाहिजे. लेवल 3 and 2साठी 12th पास पाहिजे. लेवल 1साठी पास 10th इन इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन और ITI और डिप्लोमा और इक्विव्हॅलंट किंवा नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट NSE. त्यानंतर स्पोर्ट्स अचीवमेंट इथे दिलेले आहे, त्या तुम्ही वाचू शकता. पे बँड पाहू शकता 5200 ते 20200. क्रिकेट मेन अँड विमेन दोन्ही आहे. आणि इथे पाहू शकता तुम्ही रिक्रुटमेंट लेवल कोणत्या लेवलवर होईल. त्यानंतर पे बँड पाहू शकता इथे. कबड्डी मेन, विमेन, हॉकी, रायफल शूटिंग सगळंच दिलं इथे, ते वाचू शकता तुम्ही. इथे दिलेलं आहे की नेम ऑफ चॅम्पियनशिप कोणत्या रेकग्नाइज ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिपमधनं असले तुम्ही, डिसिप्लिन असले तर यू आर एलिजिबल. ॲप्लिकेशन फी 500 रुपये असणार आहे. रिफंड होणार आहे 400 रुपये. ठीक आहे, जे अपियर होतील त्यांना. आणि बँक चार्जेस डिडक्ट होऊन मिळतील तुम्हाला. त्यानंतर जे कॅटेगरीचे उमेदवार आहे आणि विमेन आहे त्यांना 250 फीज आहे आणि रिफंड होणार आहे नोटिफिकेशननुसार जे एलिजिबल आहे ते. आणि बँक चार्जेस हे डिडक्ट होऊन मग तुम्हाला पैसे परत होणार आहे. एक्झामला अपियर झाले तर ऑनलाईनच फी पे करायची आहे. एक्झम्शन, ज्यांना एक्झम्शन आहे ते वाचू शकता इथे. आता इथे एक्झामबद्दल दिलेलं आहे. स्पोर्ट्स अचीवमेंट ॲज पर नॉर्म्स 50 मार्क्स, म्हणजे तुम्हाला ज्या स्पोर्ट्सचं रेकग्निझेशन आहे त्याच्याबद्दल तुम्हाला किती माहिती त्याच्यावर तुम्हाला 50 मार्क आहे. गेम, स्किल, फिजिकल फिटनेस, कोच ऑब्झर्वेशन ड्युरिंग ट्रायल 40 मार्क्स आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन 10 मार्क्स, असे टोटल 100 मार्क्सपैकी देणार आहे तुम्हाला. पे लेवल तुम्ही पाहू शकता मार्क्सनुसार. ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑफिशियल वेबसाईटवर टाकायचं आहे. ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा ते इथे दिलेलं आहे. डॉक्युमेंट्स स्कॅन करून कसे अपलोड करायचे तेही इथे दिलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन ही बरोबर भरायची आहे आणि वेबसाईट चेक करत राहायची आहे. डिक्लेरेशन पण भरायचं आहे. कास्ट सर्टिफिकेट, इथे सगळंच दिलेलं आहे, ते तुम्ही वाचू शकता. तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत धन्यवाद.